मग हिरण्यकश्यपूला पतिव्रत फुलात का जन्माला? पूर्वी काळामध्ये हिरण्यकश्यपाची पत्नी दयादूला एकदा देव झुरण्यात असताना त्या नारदाचं लक्ष गेलं. त्या नारदाने हाक मारला, ए इंद्रा, ती महान पतिव्रता आहे, तिला तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना, तू जळून खाक होशील. तिची देवावरी सता तुका म्हणे पतिव्रता. तिथे सोडली आणि नारदाच्या आश्रमामध्ये राहू लागली. की त्या नारदाच्या मुखामध्ये माझा भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम काय तुझ्या पोटात असणारे भक्त प्रल्हाद मुनी झाला म्हणून ज्ञानोबऱ्या गोडोड करतात. बुद्धवला दला कृष्णदाता संदर उच्चार प्रल्हाद बिंबला. मग हिरण्यकशिपुला पतिव्रत फुलात का जन्माला आला? त्याची आई पुण्यवान होती. सुशेला मात्र पुण्य पितृ पुण्य सुकृता दाताच पुण्य नाम पुण्य सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्मासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्मासाठी बापाचं पुण्य लागतं. आणि उदार पुत्र जन्मासाठी वंशाचं पुण्य लागतं. आणि भाग्यवान पुत्र जन्मासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्माद मात्र दोषेण पितृ दोषेण वृद्धता गार्पांश दोषेण कर्म दोषेण दारिद्रता. उन्माद मात्र पुत्र नसतो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र नसतो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्मात असतो वंशाच्या पापाने. आणि दारिद्र्य पुत्र जन्मात असतो स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज, ज्या